Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपली BWची MCQ सीरीज आपण कंटिन्यू करत आहोत. बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला जे पुढच्या टॉपिकचे क्वेश्चन्स असतील ते आपण आता स्टेप बाय स्टेप वन डिस्कस करूया. बघा, त्याच्यामध्ये त्याचे रिलेटेड फॉर्म्युले आपण ऑलरेडी डिस्कस केले. फक्त पुढचे क्वेश्चन जे असेल ते आपण आता डिस्कस करूया. बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं की इच रिपिटेशन कन्सिस्टिंग ऑफ वन पॉझिटिव्ह अँड वन आयडेंटिकल निगेटिव्ह पार्ट इज कॉल्ड ॲज. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, मी तुम्हाला सांगितलं होतं की AC सप्लायची वेव्हफॉर्म जी आपण बघत असतो. ओके, आता ही जी वेव्हफॉर्म आपण बघितली त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह हाफ सायकल असतो तर एक होत असतो निगेटिव्ह हाफ सायकल. क्लिअर आहे ना. आता समजा मी याला कन्सिडर केलं पॉझिटिव्ह हाफ सायकल, याला कन्सिडर केलं मी निगेटिव्ह हाफ सायकल. दॅट इज कॉल्ड एज 0, दॅट इज कॉल्ड एज पाय, दॅट इज कॉल्ड एज 2π. एक पॉईंट जे असेल मित्रांनो हे सगळे लक्षात ठेवा. ओके, कारण हे एकदा बघितले तुम्हाला परत बघायची गरज पडणार नाही. क्लिअर आहे. हां सर, आम्हाला माहिती आहे इथपर्यंत जे असते काय असेल सर पूर्ण एक सायकल, पण इथून इथपर्यंत जर बघितले काय असेल सर हे असेल पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि असेल सर निगेटिव्ह हाफ सायकल. आणि त्यांनी सांगितलं इच रिपिटेशन कन्सिस्टिंग ऑफ म्हणजे काय, वन ऑफ पॉझिटिव्ह अँड वन ऑफ निगेटिव्ह सायकल इज कॉल्ड ॲज ऑफ द वेव्हफॉर्म. बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्याला आपण काय म्हणत असतो, टाईम पिरियड म्हणणार का, वन सायकल म्हणणार का, फ्रिक्वेन्सी म्हणणार का. बघा, आता तिघामध्ये पण कन्फ्यूज आहे. बरोबर आहे सर, मला याच्याबद्दल थोडं माहिती आहे ना. टाईम पिरियड म्हणजे काय होतं, तर टाईम टेकन टू कम्प्लीट वन सायकल म्हणजे काय, एक सायकल मला कंप्लीट होण्यासाठी किती टाईम लागतो सर हे मला कोण सांगत असतं, टाईम पिरियड. मग माझा क्वेश्चन असा म्हटला का नाही, मग मला डिलीट केलं. बरोबर. त्यानंतर बघा फ्रिक्वेन्सी, मला फ्रिक्वेन्सी माहिती सर नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन 1 सेकंड. लक्षात ठेवा, टाईम टेकन म्हणजे मला टाईम जो असेल सेकंड जो असेल तुम्हाला क्वेश्चन मार्क आहे आणि माझी सायकल फिक्स आहे सर. एक सायकल माझी कंप्लीट होण्यासाठी मला किती सेकंड लागतात, दॅट इज कॉल्ड एज टाईम पिरियड. इथं जर बघितलं सर माझी इथे सेकंड फिक्स आहे, किती आहे, 1 सेकंद. बरोबर आहे ना. इथं माझं सेकंड फिक्स आहे सर, एका सेकंदामध्ये माझ्या किती सायकल होतात, दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. सर मला दोघांचा मिनिंग माहिती आहे, पण मला या क्वेश्चनमधून दोघांचाही मिनिंग काही जाणवत नाही आहे. मग सर राहिलं का वन सायकल. मग वन सायकल कधी होणार सर, पॉझिटिव्ह हाफ सायकल प्लस निगेटिव्ह हाफ सायकल याची म्हणून काय होणार सर, वन सायकल. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, आता खूप सिम्पल पॉईंट होता, पण याच्यामधून तुम्हाला 3 क्वेश्चन कवर झाले. लक्षात आलं, म्हणजे तुम्हाला टाईम पिरियडची पण डेफिनेशन लक्षात आली किंवा फ्रिक्वेन्सीची पण डेफिनेशन रिकॉल झाली. म्हणून म्हणतो की एक ऑप्शन जो असेल ना तो ॲनालिसिस करून, म्हणजे ऑप्शन उगाच तुम्हाला दिलेले नाही आहेत, विचार करायला लावणारा ऑप्शन दिले जातात. बरोबर. एक ऑप्शन तुम्ही ॲनालिसिस करून सॉल्व्ह करा. तुम्हाला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या ऐवजी 20च करा, पण असे करा की त्याच्यावर कसलाही क्वेश्चन आला तो जाणार नाही आहे. ओके, त्यानंतर बघा टाईम पिरियड T इज इक्वल टू टाईम करस्पॉन्डिंग टू, बघा टाईम पिरियड T टाईम करस्पॉन्डिंग टू 1 हाफ सायकल, 1 सायकल और 2 सायकल है ना. म्हणजे याचा अर्थ काय, टाईम पिरियड म्हणजे काय होतं सर, किंवा टाईम पिरियड कोणाच्या करस्पॉन्डिंग आहे, मी तुम्हाला आताच म्हटलं की पूर्ण एक सायकल लागेल है ना. पूर्ण एक सायकल मला कंप्लीट करण्यासाठी सर किती टाईम लागतो, दॅट इज कॉल्ड एज टाईम पिरियड. मग मला हाफ सायकल म्हणता येईल का, नाही म्हणता येणार सर. 2 सायकल म्हणता येईल का, नाही. म्हणजे काय म्हणणार सर परत 1 सायकल. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. खूप सिम्पल क्वेश्चन्स आहेत, फक्त विचार करायला लावणार आहे. ओके, आता बघा हे दोन्ही क्वेश्चन खूप इझी होते, पण त्याच्यामध्ये कन्फ्युजन 100% होणार होतं. ओके, बघ डॅश इज डिफाईन्ड ॲज द टाईम टेकन इन अ सेकंड बाय द वेव्हफॉर्म ऑफ ॲन AC क्वांटिटी टू कम्प्लीट 1 सायकल. हां म्हणजे काय, टाईम टेकन इन अ सेकंड. बघा लक्षात ठेवा, टाईम टेकन इन अ सेकंड बाय वेव्हफॉर्म ऑफ ॲन AC क्वांटिटी टू कम्प्लीट 1 सायकल. मी तुम्हाला आता सांगितलं होतं की आमच्या क्वेश्चनचं म्हणणं, या क्वेश्चनचं म्हणणं काय सर, की मला एक सायकल कंप्लीट करण्यासाठी किती टाईम लागतो, दॅट इज कॉल्ड ॲज टाईम पिरियड. आताच आपण डिस्कस केलं, म्हणजे माझा आन्सर मला बघायची पण गरज नाही सर, दॅट इज कॉल्ड ॲज टाईम पिरियड. आता वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी हे सुद्धा तुम्ही डिस्कस करून घ्या. वेव्हलेंथ म्हणजे काय होतं, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होतं, म्हणजे सायमल्टेनियसली हे डेफिनेशन म्हणजे सोबत होऊन जाईल. क्लिअर आहे, कळालं. चलो नेक्स्ट. त्यानंतर द टाईम पिरियड ऑफ द वेव्हफॉर्म शो इन फिगर इज. आता एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, हा ओरिजिन बघा कुठे आहे. हां, आता तुम्हाला इथं कन्फ्युजन कसं होऊ शकतं की तुम्ही सर आम्ही काय केलं माहिती आहे, आम्ही आतापर्यंत असंच बघितलं हो, इथून वेव्हफॉर्म सुरू होणार इथं संपणार. ओके, कधी असंही होऊ शकतं, कधी तुमची वेव्हफॉर्म इथूनही सुरू होऊ शकते. लक्षात ठेवा, कधी तुमची वेव्हफॉर्म जी असेल ती इथूनही सुरू होती. लक्षात ठेवा, कधी तुमची वेव्हफॉर्म जी असेल इथूनही सुरू होईल. लक्षात ठेवा. ओके, म्हणजे वेव्हफॉर्म सुरू कुठून होती ही इम्पॉर्टंट नाही. त्याचं म्हणणं काय, पण टाईम पिरियड ऑफ द वेव्हफॉर्म इज शो इन, म्हणजे सर मला विचारलं सर टाईम पिरियड जो असेल वेव्हफॉर्ममध्ये काय शकतो सर, तर मला इथे 100% एका गोष्टीचा अभ्यास करावा लागेल सर, दॅट इज कॉल्ड ॲज 1 सायकल. कारण आपण टाईम पिरियडचा अभ्यास करताना काय कसं करतो सर, 1 सायकल म्हणजे एका सायकलला मला किती टाईम लागला तो त्यांना दाखवायचा आहे. मग मला माहिती आहे सर इथून तर इथपर्यंत काय सर हाफ सायकल आहे.
बरोबर आहे. आणि इथून ते इथपर्यंत काय सर हाफ सायकल आहे, तेव्हा माझी इथून इथपर्यंत काय होईल पूर्ण एक सायकल तयार होणार आहे सर. तर मग एका सायकलसाठी मला किती टाईम लागला, तुम्हाला एका हाफ सायकलचा टाईम त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे, बरोबर. किती दिलेला आहे 10 मिली सेकंद. आणि हा डबल जर असेल 3 मिली सेकंद तर मला टोटल टाईम किती लागेल सर 20 मिली सेकंद. लक्षात ठेवा, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. 10 सांगू नका, हे रॉंग आहे आणि हे पण काय तुमचं रॉंग आहे. क्लिअर आहे, कळालं. त्यामुळे सांगतो थोडी नॉर्मली कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही सहज आन्सर देऊ शकता. अँड अल्टरनेटिंग करंट म्हणजे AC करंट, सिंपल. अँड अल्टरनेटिंग करंट इज गिवन बाय, हां तुम्हाला इक्वेशन त्यांनी दिले रे, काय दिलं I इज इक्वल काय असेल 14.14 sin 377t. ओके, इट्स टाईम पिरियड. ओके, आता तुम्हाला त्यांनी काय विचारलं, याचा मला टाईम पिरियड सांगा, बरोबर आहे ना. हां, मग बघा आता इथं तुम्हाला टाईम पिरियड कसा शोधायचा हे थोडं कन्फ्युजन होईल. आता यासाठी एक सिंपल टेक्निक सांगतो. जेव्हा तुम्हाला असं क्वेश्चन दिलं ना, सगळ्यात पहिले करंटचा इक्वेशन आहे ना सर, मग लिहिणार मी IM sin ωt. क्लिअर आहे. हां, हे असं तुमचं करंटचं इक्वेशन, बरोबर आहे. तुम्ही याला याच्यासोबत जर कम्पेअर केलं सर तर मला गिवन डाटा मला मिळाला, मला काय मिळालं सर IM मिळाली, मला काय मिळाली 14.414. त्यानंतर सर मला काय मिळालं ओमेगा मिळाला, मला किती मिळाला 377. अजून काय मिळालं, ओके एवढा डाटा तुम्हाला मिळाला. आणि मला सर ही गिवन डाटा असेल किंवा भेटलेली माहिती आहे आणि त्यांनी मला काय काढायला सांगितलं सर टाईम पिरियड काढायला सांगितलं. मग आता याच्यात आणि याच्यात काही संबंध मला दिसत नाही आहे. हो आहे ना संबंध, कसा आहे बघा. आता बघा मी जर काय केलं, मी थोडं कसं डिझाईन करतो बघा. ओमेगा इज इक्वल काय होईल 377. तुम्ही जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे ओमेगा इज इक्वल काय होतं सर 2πf इज इक्वल काय होतं 377. अजून जर तुम्ही बघितले सर तर मला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला माहिती आहे 2π1/t इज इक्वल काय असेल 377. कळालं मी काय करतो इथं बघा. आपल्याला माहिती आहे f इज इक्वल काय होतं 1/t किंवा t इज इक्वल काय होतं रे 1/f. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, हां मग जर सर मला टी काढायचं आहे तर मग काय होईल t इज इक्वल मी टी जशाला त्यासाठी होईल आणि 377 डिवाइड म्हणजे काय येईल 2π डिवाइड बाय 377, बरोबर आहे. आता जर तुम्ही याचे कॅल्क्युलेशन केले मित्रांनो तर तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन याचा आन्सर येईल बघा 0.01666 हां 6 समथिंग असं काहीतरी तुम्हाला डायरेक्ट आन्सर येईल, बरोबर आहे ना 0. हां यस करेक्ट. ओके, मग आता हे आन्सर जे आलं सर मला काय मिळालं t इज इक्वल काय आलं 0.01666 डायरेक्ट असं तुम्हाला आन्सर मिळालेलं आहे. सर मी जर बघितलं तर मला ऑप्शनमध्ये कुठं दिसत नाही हो, बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा, हे जे आन्सर आलं सर माझं हे आन्सर कशामध्ये आलं सर सेकंदमध्ये आलं. कशामध्ये आलं सेकंद. मला ऑप्शनमध्ये त्यांनी मिली सेकंद दिले, बरोबर आहे. मग मी काय करतो सर याला मिली सेकंदमध्ये कन्वर्ट करतो ना. मी काय करणार याला मिली सेकंदमध्ये मला कन्वर्ट करायचं असेल तर माझा पॉईंट काय होईल सर 3 डिजिटनं काय होईल सरकून जाईल, बरोबर. म्हणजे 1 नंतर 2 नंतर काय होईल सर 3 म्हणजे माझा पॉईंट कुठं आला सर इथं आला, बरोबर. म्हणजे माझा आन्सर काय येईल सर 16 त्यानंतर माझा पॉईंट येईल, बरोबर आहे 666 हे माझं झालं सर तुमचं आन्सर. आणि याची जर तुम्ही ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू दिली सर तर माझा आन्सर काय होऊ शकतं 16.67 दॅट इज कॉल्ड ॲज मिली सेकंद. क्लिअर कळालं हे कशामध्ये आला तर माझा आन्सर मिली सेकंदमध्ये आन्सर आलं. आणि हे जर ऑप्शन बघितलं सर तुम्हाला इथे दिसलेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज आन्सर ऑप्शन नंबर बी, हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा सिस्टमॅटिक एक क्वेश्चन जे असेल ना बघा न्यूमेरिकल्स असेल कुठलाही सुरुवातीला सॉल्व करताना एकदम व्यवस्थित स्लोमध्ये सॉल्व करा, एकदम स्लोमध्ये, बरोबर. कारण तुम्हाला समज नाही एकदा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाली की तुमच्या एकदा डोक्यामध्ये बसलं ना तर तुम्हाला पुढचा क्वेश्चन सॉल्व करायला तुमचा ऑटोमॅटिक अलर्टनेस जागा होतो. म्हणजे अरे कुठं काय करायचं कुठं काय आठवायचं ऑटोमॅटिक तुम्हाला समजेल. आणि ते फक्त ना फक्त प्रॅक्टिसमधून होऊ शकतं मित्रांनो, फक्त बघून होणार नाही आहे. ओके, अच्छा याच्या रिलेटेड असे वेगवेगळे डिफरंट क्वेश्चन तुम्ही एकदम सॉल्व करून बघा. शॉर्ट गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. डॅश इज डिफाईन्ड ॲज द नंबर ऑफ सायकल कम्प्लिटेड बाय अन अल्टरनेटिव्ह बॉडी इन 1 सेकंड. आता इथं बघा ना इथे सर काय सांगितलं नंबर ऑफ सायकल म्हणजे सर मला इथे सायकल माझी फिक्स आहे का नाही, बरोबर आहे. आणि कम्प्लिटेड बाय 1 सेकंड म्हणजे मला इथं टाईम फिक्स आहे माझा सर किती आहे 1 सेकंद. आणि तुम्हीच मला आता सांगितलं होतं सर असं जर कधी आलं तर त्याला म्हणतो असतो आपण फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय नंबर ऑफ सायकल कम्प्लिटेड इन 1 सेकंड दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. म्हणजे हाय ऑप्शन आहे माझा आणि हाय ऑप्शन असेल का नाही. ओके, कळालं. म्हणजे याचे डेफिनेशन थोडं लक्षात ठेवा. ॲम्प्लिट्यूड किंवा मॅग्निट्यूड म्हणजे म्हणजे काय होतं तर मॅक्झिमम व्हॅल्यू आपण इलेक्ट्रिकल क्वांटिटी दॅट इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड ऑर मॅग्निट्यूड. आता अँग्युलर व्हॅल्यूसिटी म्हणजे काय होतं रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू टाईम अँगल, बरोबर आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू अँगल म्हणजे अँगल जास्त जो मॅग्निट्यूड जास्त टायमिंगनुसार अँगलनुसार चेंज होतो त्याला म्हणायचं अँग्युलर व्हेलोसिटी. ओके, याही गोष्टी थोड्या लक्षात ठेवत चला.
क्लिअर आहे, कळालं? ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, द फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्हफॉर्म शो इन फिगर 6 इज. ओके, ही जी फिगर तुम्हाला दिली त्याच्यामध्ये त्यांनी काय काढायला सांगितलं, तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायला सांगितलं. क्लिअर आहे, कळालं? मग मला माहिती आहे ना सर, फ्रिक्वेन्सी जी असेल त्याचा फॉर्म्युला मला सध्या पुरता एक माहिती आहे, कुठला? 1/t. पण मला टाईम पिरियड माहिती आहे का? नाही. मग टाईम पिरियड आपण काढू ना. टाईम पिरियड मला दिला सर त्याने, किती दिला? 10 मिलीसेकंद. आणि हा इकडं 10 मिलीसेकंद म्हणजे किती सर माझा? 20 मिलीसेकंद. क्लिअर आहे का रे? क्लिअर आहे का? हां, बरोबर आहे. मग आता जर तुम्ही इथे बघितलं, त्याला तुम्ही अजून कसं लिहू शकता सर? 20 × 10⁻³ एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त ना फॉर्म्युले असून सुद्धा जमत नाही. तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी ज्या की तुम्ही आतापर्यंत शाळेपासून आपण शिकत आलो त्यासुद्धा खूप गरजेचं आहे. आता तुम्ही जर याला बघितलं, सर मला माहिती आहे ना की मी हा जो 1 असेल इंटू मल्टिप्लाय बाय 10⁻³ जो असेल मी वर घेऊ शकतो. सॉरी, -3 जसं वर गेल्यावर काय होईल सर? +3 होईल, बरोबर. म्हणजे खाली काय राहिलं सर? 20. आता तुम्ही याला जर सॉल्व करत गेले सर, तर वर काय आलं? 10⁻³ म्हणजे काय होतं सर? 1000, बरोबर आहे. खाली काय आलं? 20. याला जर तुम्ही कट केलं, 5 दूनी 10 म्हणजे किती आलं सर? 50. काय रे? फ्रिक्वेन्सी आहे ना, हर्ट्स, बरोबर आहे. आहे का ऑप्शन? यस, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. आता तुम्हाला कधी कधी ही व्हॅल्यू मुद्दा म्हणून कन्फ्युजनसाठी दिली, याची तुम्हाला इथे गरजच नाही ना. ही कशाची व्हॅल्यू आहे? करंटची व्हॅल्यू. कारण तुम्हाला करंटचं इक्वेशन दिला, हा असेल तुमची IMची व्हॅल्यू. कशाची रे? IM. याची तुम्हाला गरजच नाही आहे. गरज नाही तर डोकं लावू नका ना, सिम्पल आहे. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. हे बघा, हीच डायग्राम तुम्हाला आठवत असेल. आत्ता आपण क्वेश्चन बघितला, त्याचे फक्त क्वेश्चन त्याने घुमवला, वेगळा वेगळा, बरोबर आहे. डायग्राम तीच आहे, कन्सेप्ट तीच आहे, फक्त तुम्हाला क्वेश्चन त्यांनी वेगळा डिझाईन केला. म्हणून तुम्हाला सांगतो, एकदा तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली ना राजा, की बस तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट, द फ्रिक्वेन्सी ऑफ AC मेन्स व्होल्टेज इज. हां, आता आपल्याला माहिती आहे AC मेन्स व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी असेल. जनरली आपण इंडियामध्ये राहतो, म्हणजे इंडियाचा विचार करावा लागतो, दॅट इज कॉल्ड ॲज 50 हर्ट्स. कारण USA वगैरे असेल, अमेरिकेत वगैरे किती असतात? 60 हर्ट्स. द फ्रिक्वेन्सी ऑफ अन AC क्वांटिटी इज मेजर इन. कशामध्ये मोजतो आपण? हां सर, हर्ट्समध्ये मोजतो. पण इथं ऑप्शन आहे का? नाही. मग आता काय करणार? हां, त्यासाठी मी कन्सेप्ट जे असेल मी तुम्हाला परत सांगतो. मला फ्रिक्वेन्सीचं फॉर्म्युला माहिती सर काय होतं? 1/t. मला माहिती सर, मी याला असं लिहू शकतो ना, 1/t म्हणजे काय? सेकंद, बरोबर आहे. एक लक्षात ठेवा, किंवा मी याला असं लिहू शकतो सेकंद इनवर्स. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. मग सर हा एक युनिट मला सापडला, आणि सर मला हा एक दुसरा युनिट सापडला, तिसरा तर मला ऑलरेडी माहिती आहे सर काय हर्ट्स आहे, पण तो ऑप्शनमध्येच नाही, त्यामुळे सोडून द्या. मग या दोघांपैकी एखादा कुठं ऑप्शन आहे का सर? युनिट पर सेकंद, त्यानंतर सायकल्स पर सेकंद, आणि सेकंद पर सायकल. हां, आता तुम्हाला इथे कन्फ्यूज झालं, पण ही एक व्हॅल्यू कशाची रे? सायकल, नंबर ऑफ सायकल आहे ना. मग सायकल पर काय असेल? सेकंद. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. हे पण नाही सर, हे पण नाही सर, कारण ही एक व्हॅल्यू कशाची आहे? सायकल. कारण आपल्याला माहिती आहे ना, जर समजा तुम्ही म्हटलं फ्रिक्वेन्सी 1/t, आपल्या भारतामध्ये किती, इंडियामध्ये किती आहे? 50 सायकल. किती सेकंदात? एका सेकंदात. म्हणजे किती आलं? 50 हर्ट्स, बरोबर. म्हणजे 50 व्हॅल्यू कायची? मग सायकलची. म्हणजे 1 जी व्हॅल्यू कायची आहे? सायकलची व्हॅल्यू. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. अँड अल्टरनेटिंग करंट इज गिवन बाय I is equal to 14.40 sin 10⁻⁷ फ्रिक्वेन्सी इज. ओके. हां, इथे सुद्धा तुम्हाला सेम अगोदरच्या सारखाच क्वेश्चन्स आहे. ओके. इथे तुम्हाला त्याने फ्रिक्वेन्सी विचारली. चला आता आपण हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करू. खूप सिम्पल आहे मित्रांनो. ओके, बघा आता तुम्हाला पहिले मी तुम्हाला सांगितलं की इक्वेशन जे असेल त्याला कम्पेअर करा. I इज इक्वल टू काय असेल? 14.14 sin 377t. ओके. एकदम स्लोमध्ये सॉल्व्ह करा, बिलकुल घाई करू नका, बिलकुल बर्डन घेऊ नका, एकदम सिम्पल सॉल्व्ह करा विचार करून. ओके. साईन इथे काय असेल रे? ω/t. ओके. हां सर, मला आता माहीत झालं ओमेगाची व्हॅल्यू काय असेल. बघा आता इथं ओमेगाची व्हॅल्यू काय आहे आपल्याला माहिती आहे? 2πf, बरोबर आहे ना. हां, आणि तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे. मग जर मी सर सॉल्व्ह केलं तर मला फ्रिक्वेन्सी काढायची ना. मग मला माहिती आहे ओमेगाची व्हॅल्यू दिली त्यांनी सर, किती आहे? 377, बरोबर. मग ओमेगा म्हणजे काय होतं सर? 2πf इज इक्वल काय असेल? 377. आता इथं जर तुम्हाला काय काढायचं आहे सर? फ्रिक्वेन्सी. मग काय करणार मी? 377 डिवाइड बाय काय असेल रे? 2π. ओके. आणि याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 100% आन्सर काय मिळणार आहे सर? 16.0 समथिंग काहीतरी येतं. म्हणजे माझा आन्सर काय असेल सर? 60 हर्ट्स. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे? कळालं? ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अन AC क्वांटिटी इज कॉल्ड ॲज द मॅक्झिमम व्हॅल्यू आठवत असेल. ओके. डेफिनेशन आपण ऑलरेडी डिस्कस केलं. मॅक्झिमम किंवा पीक व्हॅल्यू ऑफ अ AC क्वांटिटी दॅट इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड किंवा त्याला काय म्हणतो आपण? मॅग्नेट्यूड. आता हे पिक टू पिक नका म्हणतो ना. ओके. पिक टू पिक व्हॅल्यू वेगळी असते आणि RMS व्हॅल्यू जी असते ती वेगळी असते. म्हणजे हा ऑप्शन आहे सर, हा वेगळा, बरोबर आहे. त्यानंतर बघा, द डॅश इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. आठवतं का? आत्ताच बघा मी तुम्हाला सांगितलं डेफिनेशन, आत्ताच बघितली बघा. ओके. द डॅश
इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड किंवा मॅग्निट्यूड. आपण कशाला म्हटलं तर बघा, दोन शब्द लक्षात ठेवा, ॲम्प्लिट्यूड और दुसरा शब्द काय असू शकतो, मॅग्निट्यूड. तसं याला ऑरमध्ये काय असतं, मग तुम्हाला आता सांगितलं काय आन्सर असेल तुमचं, पीक व्हॅल्यू किंवा काय म्हणू शकता तुम्ही, मॅक्झिमम व्हॅल्यू. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. आताच आपण ही डेफिनेशन ही सेमच आहे, फक्त थोडी लँग्वेज त्यांनी चेंज केली. त्यानंतर बघा, द डॅश ऑफ द वेवफॉर्म शो इन अ फिगर 7 इज 10 अँपियर. बरोबर आहे ना. मग हे 10 अँपियर काय आहे सर, काय हे कसं ओळखायचं बघा. आता ही इक्वेशन कशाचं दिलं आहे त्यांनी, करंटचं इक्वेशन आहे. बरोबर आहे ना, करंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग ही व्हॅल्यू 100% सर कशाची असायला पाहिजे, करंटची असायला पाहिजे. पण इथे जर तुम्ही बघितलं करंटचं ऑप्शन आहे का, नाही, कारण त्यांनी ऑर्डर देताना दिले 10 अँपियर, म्हणजे सिंपल हे करंटच आहे. बरोबर आहे. मग द डॅश ऑफ द वेवफॉर्म शो म्हणजे काय, हे वेवफॉर्मनं हे 10 अँपियर हे काय शो केलं सर, दॅट इज युअर मॅक्झिमम व्हॅल्यू. बरोबर आहे. ते मॅक्झिमम व्हॅल्यूच आपण काय म्हणतो असतो रे, ॲम्प्लिट्यूड किंवा मॅग्निट्यूड. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. बघा इथे दिसतं, हे असेल बघा पीक व्हॅल्यू किंवा त्याला म्हणतो आपण मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि ही वरची पीक आणि खालची पीक त्याला म्हणतो आपण पीक टू पीक. हा लक्षात ठेवा, म्हणजे काय, ही वरची पीक पॉझिटिव्ह अँप्लिफायरची पीक, ते खालची निगेटिव्ह, याला म्हणतो आपण पीक टू पीक. म्हणजे वरचे पीक आणि खालचं पीक, पीक टू पीक. क्लिअर आहे, कळालं. ओके, चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा, डॅश इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाईम. बघा मी तुम्हाला आता डेफिनेशन सांगितली होती की अँग्युलर व्हेलोसिटीची डेफिनेशन जसं त्याला म्हणतो आपण ओमेगा. रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट, अँगल हा टायमिंगनुसार चेंज होत असेल त्यालाच म्हणतो असं आपण अँग्युलर व्हेलोसिटी. त्यानंतर बघा, द रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलोसिटी अँड फ्रिक्वेन्सी. आता ही सांगायची गरज आहे का तुम्हाला, नाही. ओमेगा जोड काय होतं सर, 2πf. बरोबर ना, ओमेगा जोड काय होतं 2πf. हे काय सिंपल तुम्हाला दिले, डोकं लावायची गरजच नाही जास्त. हां, कधी कधी याला उलटं पालटं घुमून देऊ शकतात बघा, जसं तुम्हाला इथं असं दिलं, त्यात कन्फ्यूज होऊ नका. ओके, द युनिट्स ऑफ अँग्युलर व्हेलोसिटी म्हणजे हा ओमेगाचं युनिट तुम्हाला त्यांनी विचारलं. बरोबर आहे. मग ओमेगाचं युनिट तुम्हाला त्यांनी विचारलं तर तुम्ही त्याचं व्हॅल्यू लिहून घेतल्यावर तुम्हाला लक्षात येईल ना. बघा, हे 2π. बरोबर ना, हे 2π जे असेल आपण कशामध्ये मोजतो रे, कशामध्ये मोजतो आपण, रॅडियनमध्ये. बरोबर. मग तुम्ही डायरेक्ट आन्सर द्याल सर रॅडियन, म्हणजे तुम्ही याला म्हणतात करेक्ट. ओके, तसं नका करू. ओमेगा इजकडे तुम्हाला माहिती आहे 2π. आता इथं फ्रिक्वेन्सी आहे, इथं काय लिहू शकतो तुम्ही 1/t. आता तुम्हाला ऑप्शनसोबत मॅच करावं लागेल. बरोबर आहे. बघा, तुमचं ऑप्शन मी सांगतो मला काय काय असू शकतं. बघा, असं दिलं म्हणजे काय, 2π / t म्हणजे काय, रॅडियन पर सेकंड. हा एक तुम्हाला ऑप्शन असला तर बघा. ओके, त्यानंतर दुसरं मी सांगतो तुम्हाला, ओमेगा इजकडे काय 2πf. बरोबर. मग असं पण असू शकतं, असं पण असू शकतं, रॅडियन हर्ट्स. ओके, असा काही ऑप्शन आहे का बघा. ओके, हां, मग आता हाही ऑप्शन नाही आहे, हाही ऑप्शन नाही, म्हणजे याचा अर्थ नन ऑफ दिस. पण सर मी बघितलं तर हा तर ऑप्शन नाही, पण हा ऑप्शन मला दिसतोय सर, रॅडियन पर सेकंड. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे, कळालं. चलो, त्यानंतर पीक टू पीक व्हॅल्यू आर मोस्ट ऑफन यूज वेन मेजरिंग द मॅग्निट्यूड ऑन द. हां, आता हा इम्पॉर्टंट क्वेश्चन या तुम्हाला जनरली माहीत नसेल. ओके, तर हा आपण CROसाठी वापरत असतो. तुम्हाला म्हटलं ना, ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू म्हणजे काय, ही पूर्ण जी व्हॅल्यू असते पीक टू पीक, दॅट इज कॉल्ड ॲज पीक टू पीक व्हॅल्यू, ती आपण काय यूज करतो, CRO. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज CRO, कॅथोड रे ऑसिलेटर. क्लिअर आहे, लक्षात ठेवा. ओके, हां, त्यानंतर नेक्स्ट, इज द व्होल्टेज मेजर फ्रॉम द बेस लाईन ऑफ अन AC वेवफॉर्म टू इट्स मॅक्झिमम ऑर पीक व्हॅल्यू. एक लक्षात ठेवा, आता त्याने क्वेश्चन जो असेल तो काय दिला बघा. त्याने काय सांगितलं, हाता ही लाईन जी असते याला काय म्हणतो आपण, बेस लाईन. बरोबर आहे. हां, आणि त्यांनी काय म्हटलं की ह्या बेस लाईनपासून आणि वेवफॉर्म कोणती, AC वेवफॉर्म, टू मॅक्झिमम किंवा पीक व्हॅल्यू. आता ही जी असते मॅक्झिमम किंवा पीक व्हॅल्यूला आपण म्हणतो आहे ना. हां, तर याला आपण काय म्हणतो असतो, याला काय म्हणतो सर, आम्हाला माहिती आहे ॲम्प्लिट्यूड किंवा मॅग्निट्यूड. मग याच्यापैकी दोन्हीपैकी ऑप्शन आहे का सर, बघा, ॲम्प्लिट्यूड किंवा मॅग्निट्यूड आहे का, नाही. मग तिसरा ऑप्शन याला काय म्हणतो आपण, इंडायरेक्टली याला म्हणतो असतो आपण पीक किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू. मग ऑप्शन आहे का, ॲव्हरेज व्हॅल्यू आहे, नाही सर. पीक टू पीक पण नाही आहे, मग काय सर, पीक व्हॅल्यू. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर, द डॅश व्हॅल्यू ऑफ अ वेवफॉर्म इज कॉल्ड ॲज इट्स इफेक्टिव्ह व्हॅल्यू. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इफेक्टिव्ह व्हॅल्यू जी असते ना, ती अशी तुमची नेहमी RMS व्हॅल्यू. मग याचा अर्थ काय सर, नाही समजलं. चला मी समजून सांगतो याला इफेक्टिव्ह व्हॅल्यू का म्हटलं गेलं. समजा मी एक लॅम्प घेतला असं, बरोबर आहे. हां, आणि ह्या लॅम्पला मी काय केलं रे, असं एक DC सप्लाय दिला. आता हे सिम्पल एक्झाम्पल हे सर्वांना कळेल. इलेक्ट्रिकलचं बॅकग्राऊंड असो नसो काही गरज नाही, सिम्पल एक्झाम्पल आहे. ओके, आता मी काय केलं, हे एक सर्किट तयार केलं. आणि समजा तुम्ही ल्युमियन्स नाव ऐकलं असेल किंवा नसेल तर सोडून द्या. ल्युमिनस फ्लक्स एक युनिट असतं, ह्याचे की आपले सन रेज असतात किंवा आपली ब्राईटनेस वगैरे असतील लॅम्पची, ते आपण ल्युमिनस फ्लक्समध्ये मेजर करत असतो. बरोबर आहे. आता ते जे ल्युमिनस फ्लक्स असतात, समजा मला इथे मिळाला 10 फ्लक्स. ओके, किती मिळाले रे, 10 फ्लक्स. आणि समजा मी व्होल्टेज दिला एक 50 व्होल्ट आपण देऊया.
समजा मी किती दिला 50 वोल्ट दिला, त्याच्यामध्ये मला 10 फ्लक्स मिळाले. किती मिळाले मला 10 फ्लक्स. पण ह्या कोणत्या असेल ल्युमिनस फ्लक्स, म्हणजे मी सर 10 फ्लक्स म्हणजे एवढी मला ब्राईटनेस मिळाली एवढ्या व्होल्टेजने. पण मी सर हा अभ्यास करतो कोणासाठी, DC सप्लायसाठी. मग सर मी काय केलं की हा एक लॅम्प किंवा हे सर्किट जशाला तसं काढतो. ओके, आणि मी याचा अभ्यास असं करणार की मला आता इथं 10 फ्लक्स मिळायला पाहिजे सर. बरोबर, किती मिळायला पाहिजे 10 फ्लक्स मिळायला पाहिजे सर. आणि तेवढ्या 10 फ्लक्स मिळवण्यासाठी मला किती AC सप्लाय द्यावं लागेल सर, दॅट इज कॉल्ड एज RMS व्हॅल्यू. यालाच काय म्हणतो आपण RMS व्हॅल्यू. बरोबर आहे, म्हणजे काय हा इनडायरेक्टली एक इफेक्ट आहे. हा इनडायरेक्टली काय एक इफेक्ट आहे, याला म्हणतो असतो आपण इफेक्टिव्ह व्हॅल्यू. म्हणजे सर की एवढ्या DCला जर मला एवढं मिळत असेल तर मला तेवढंच मिळवण्यासाठी किती DC लागतो त्याला म्हणतो आपण ती इफेक्टिव्ह व्हॅल्यू. लक्षात आलं, दॅट इज कॉल्ड एज, त्यालाच म्हटलं आपण RMS व्हॅल्यू. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट, द डॅश व्हॅल्यू ऑफ अ साईन वेव्ह इज 0.707 PM. चलो याचा अर्थ काय नाही कळालं. चलो मी समजून सांगतो बघा. आता तुम्हाला माहिती आहे RMS व्हॅल्यू आपण जर काढली तर RMS व्हॅल्यू तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे काय होतो RMS व्हॅल्यूचा फॉर्म्युला Vm√2. बरोबर आहे. हां, आणि जर सर मी याला सॉल्व केलं √2 इज इक्वल टू काय होतं Vm. बरोबर, म्हणजे काय 0.707 VM. बरोबर आहे, म्हणजे हेच तर तुम्हाला आता सांगितलं. म्हणजे कशाची व्हॅल्यू सर RMS व्हॅल्यू, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, ॲव्हरेजचे पण सोडून बघूया बघा, काय अडचण. ॲव्हरेज जर तुम्ही सोडून बघितलं काय होईल 2Vm/π. बरोबर आहे. हां, आता इथे जर बघितलं तर 2 आणि पाय याला जर सॉल्व केलं तर काय होईल Vm है ना. मग इथे काय येईल 0.637 VM. पण हा तुम्हाला ऑप्शनच नाही. क्लिअर आहे, कळालं. म्हणजे सॉरी इथे तुम्हाला ते दिलं आहे का नाही, तिथे तुम्हाला हे दिलं म्हणून हे आन्सर असेल का, इफेक्टिव्ह नाहीच. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, द RMS व्हॅल्यू इज ऑल्सो कॉल्ड ॲज. RMS व्हॅल्यूलाच आपण अजून काय म्हणू शकतो बघा, लाईट प्रोड्युसिंग कंपोनंट, हीट प्रोड्युसिंग कंपोनंट, युजफुल कंपोनंट आणि युजलेस कंपोनंट. मी तुम्हाला आताच म्हटलं होतं, ही जी ब्राईटनेस मिळते ना, ही ब्राईटनेस ती कशाच्या फॉर्ममध्ये असते रे, हीटच्या फॉर्ममध्ये. मग लाईट प्रोड्युसिंग कंपोनंट म्हणजे काय, तुम्ही याला नाही म्हणू शकता, हा पण नाही, हा पण नाही, मग काय तुमचा हीट प्रोड्युसिंग कंपाऊंड, दॅट इज कॉल्ड ॲज हीट. क्लिअर आहे, कळालं. ओके, इथं लाईट म्हणजे ब्राईटनेस पडली म्हणजे लाईट नका मग, कारण याचा इफेक्ट जो असेल तो हिटिंग इफेक्ट आहे ना. क्लिअर कळालं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, अँड अल्टरनेटिंग करंट इज गिवन बाय I इज इक्वल टू काय असेल 14.14 sin 377t. ओके, हां, म्हणजे बघा इथे तुम्हाला त्यांनी काय विचारलं की RMS व्हॅल्यू विचारली. काय विचारलं तुम्हाला त्यांनी, RMS व्हॅल्यू. हे इक्वेशन तुम्हाला त्यांनी ऑर्डर दिले. इक्वेशन काय म्हटले ते, I इज इक्वल टू काय असेल Im sin ωt. आणि याला जर तुम्ही कम्पेअर केलं काय 14.14 sin 377t. ओके, आणि त्यांनी विचारलं तुम्हाला RMS व्हॅल्यू. ओके, मग सर मला माहिती आहे ना, मला एक बघा गिवन डाटा तुम्ही जेवढा मिळतो तेवढा काढून घ्या. मला IMची व्हॅल्यू मिळाली सर काय 14.14 मिळालेली आहे, ॲम्पियर मी याला म्हणू शकतो. त्यानंतर सर मला काय मिळालं, ओमेगा मिळाला. किती मिळाला 377. मग त्यांनी मला काय काढा सांगितलं, अल्टरनेटिंग करंट, म्हणजे मला करंटची RMS व्हॅल्यू काढायला सांगितली. म्हणजे काय सर मला माहिती आहे RMS इज इक्वल काय, आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला IM डिवाइड बाय √2. बरोबर आहे ना. मग मला IM माहिती आहे सर काय 14.14 अपॉन √2. याला तुम्ही असंही सॉल्व करू शकता 0.707 इंटू 14.14. बरोबर आहे. जर तुम्ही याला सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर काय मिळेल, जवळपास तुमचा आन्सर इथे बघा 0.7 म्हणजे काय ते 9.something काहीतरी येईल बघा. म्हणजे इंडायरेक्टली काय अप्रॉक्सिमेट याला तुम्ही काहीतरी लिहू शकता रे 10. तुम्ही नाही, हां, हे तुमचा ऑप्शन आहे, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे, कळालं. चलो, त्यानंतर नेक्स्ट, द अमाऊंट ऑफ लाईट प्रोड्यूस बाय अ लॅम्प ऑर अमाऊंट ऑफ हीट. हां बघा, द अमाऊंट ऑफ लाईट बाय अ लॅम्प ऑर अमाऊंट ऑफ हीट. मी आताच तुम्हाला म्हटलं ना, प्रोड्यूस बाय अँड आयन इज प्रपोर्शनल टू द. ओके, आता तुम्ही हीटचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे बघा. ओके, I स्क्वेअर RT. तुम्ही हीटचा फॉर्म्युला तुम्हाला असेल बघा I स्क्वेअर RT. हे जे असेल हे असतो तुमचा हीटचा फॉर्म्युला असतो. बरोबर आहे. आता तुम्हाला इथं माहीत असेल की सरळ त्यांनी काय सांगितलं की द अमाऊंट ऑफ लाईट प्रोड्यूस बाय लॅम्प ऑर अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस बाय आयन इज प्रपोर्शनल टू. हां, म्हणजे तो कशाचे प्रपोर्शनल असेल, हीट जी असेल ती कशा प्रपोर्शनल असेल. मग तुम्ही इथे बघू शकता RMS व्हॅल्यू स्क्वेअर ऑफ ॲव्हरेज म्हणजे काय स्क्वेअर ऑफ RMS व्हॅल्यू. कशाचा कोणती व्हॅल्यू असेल ती RMS व्हॅल्यू असेल. क्लिअर कळालं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, द AC व्होल्टमीटर ऑर ॲमीटर इंडिकेट द. सिम्पल आहे,
AC व्होल्टमीटर असेल किंवा AC ॲमीटर असेल, मी तुम्हाला आता सांगितलं ना ती व्हॅल्यू कोणती असेल, जेवढी DC आहे तेवढी तुम्हाला AC मिळवायची असेल त्यालाच काय म्हणतो असतो आपण RMS. म्हणजे AC व्हॅल्यू तुमच्या नेहमी कशामध्ये असतात, RMS व्हॅल्यूमध्ये असतात, बरोबर. इथे बघा करंट असेल तो काय असतो नेहमी RMS असेल. त्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अ फुल सायकल आपण सिमेट्रिकल AC, हा हे थोडं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. AC ऑफ जर मला ॲव्हरेज काढायचं असेल ना तर काय जास्त बघा, आता हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. समजा एक एक्झाम्पल हा असेल समजा 5 व्होल्ट आणि हा पण असेल समजा तुमचा, कारण मी तुम्हाला सिमेट्रिकल शब्द वापरला म्हणजे दोन्ही सेम असेल. हा असेल +5, हा काय असेल रे -5. जर मला याची ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची असेल तर काही +5 बरोबर आहे आणि -5. जर तुम्ही इथं बघितलं आन्सर काय असेल तुमचं 0 बरोबर आहे, म्हणजे काय दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, इथं तुम्हाला मी मुद्दाम नोट दिली बघा. फॉर अ सिमेट्रिकल AC वेव्हफॉर्म लाईक साईन वेव्ह द ॲव्हरेज व्हॅल्यू ओव्हर वन सायकल, वन कम्प्लीट सायकल काय असतो नेहमी तुमचा 0. कसा काय ते खाली मी तुम्हाला लिहून दिलं, तुम्ही बघून घेऊ शकता. ओके, कळालं. अपेक्षा करतो की तुम्हाला जे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी डिस्कस केले किंवा जे आत्ता एंडिंगपर्यंत सगळे क्वेश्चन जे बघितले ते एकदम सिस्टमॅटिक कळाले असेल. ओके, एवढं करून सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट वगैरे किंवा काही क्वेरीज काय आला तर तुम्ही 100% मला मेसेज किंवा कमेंट करू शकता. चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.